हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 29 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शौर्य आणि ऊर्जा या दोघांचं लग्न सुरू झालंय. लग्नविधी सुरू झाले आहेत. सगळं काही झालं होतं. शौर्य हा ऊर्जाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारच होता, पण सगळ्यात मोठी व्हिलन बनलीये दिव्या. दिव्या चक्क ऊर्जा आणि शौर्याचं लग्न होऊ नये यासाठी आमदार शिर्केच्या घरी पोहोचली. आमदार शिर्केच्या घरी गेल्यावर तिने आमदार शिर्के आणि अर्पिताला ऊर्जाविरुद्ध भडकून दिलं. त्यांना सांगितलं की ऊर्जा शिंदे ही माझी बहीण आहे आणि ती अशी मुलगी आहे जी कधीच कोणावर प्रेम करू शकत नाही. तिने फक्त शौर्याला पैशांसाठी फसवलंय आणि ती शौर्याच्या आयुष्याचं वाटोळ करणार आहे. हे ऐकून अर्पिताला जबर धक्काच बसला आणि मग आमदार शिर्के अर्पिताला घेऊन चक्क लग्नाच्या हॉलवर पोहोचलाय ऊर्जा आणि शौर्याचं लग्न थांबवण्यासाठी. मग आता अर्पिता आणि आमदार शिर्के ऊर्जा आणि शौर्याचं लग्न थांबवू शकतील का? पुढे काय होईल हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तर फ्रेंड्स, मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा आपल्या कमाईतील एक सुंदर अशी साडी पूर्वाला देते आणि विचारते, आई तू ही साडी नेसशील ना? तर पूर्वा म्हणते, मग का नाही नेसणार? आज माझ्या मनूचं लग्न आहे, मी नक्कीच नेसणार. ऊर्जाला खूप आनंद होतो आणि मग पूर्वा ऊर्जाला समजावून सांगते, ऊर्जा मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. ऊर्जा विचारते काय? पूर्वा तिला सांगते, मी तुझ्या लग्नाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तो निर्णय मी तुला सांगते, बघ तुला पटत असेल तर, पण तुझ्या भल्यासाठीच मी हा निर्णय घेतलाय. ऊर्जा तिला समजावून सांगते, आई मी तुझ्या इच्छेमुळेच या लग्नाला तयार झाली आहे. तू माझ्यासाठी जो निर्णय घेशील तो योग्य असेल. बोल तुला काय सांगायचं आहे ते. आणि मग पूर्वा ही ऊर्जाला समजावून सांगते, ऊर्जा मी तुझं आणि शौर्याचं लग्न लावून देते, पण जोपर्यंत संपूर्ण जहागीरदार कुटुंब आणि मुख्यत्वे हर्षवर्धन जहागीरदार तुझा सून म्हणून स्वीकार करणार नाही तोपर्यंत मी तुला सासरी पाठवणार नाही. तुला मी याच घरी ठेवेल. ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, पण शौर्य? पूर्वा तिला सांगते, मी स्वतः शौर्याशी बोलेल, तू काळजी करू नको. ऊर्जा मी हा निर्णय घेतलाय कारण. पण तेवढ्यात ऊर्जा म्हणते, आई तुला मला काही एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. तू जे काही करशील ते माझ्या भल्यासाठीच करशील हे मला माहिती आहे. त्यामुळे तू काहीच सांगू नको. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्या या निर्णयाला पाठिंबा आहे. म्हणजे ऊर्जाला सुद्धा हेच हवं आहे की आता शौर्याशी लग्न झाल्यानंतर ती सासरी जाणार नाहीये, ती माहेरीच राहणार आहे. ऊर्जा पूर्वाला मिठी मारते. दोघी मायलेकी खूप इमोशनल होतात. आणि इकडे आमदार शिर्के हर्षवर्धनला भेटायला घरी आलेला असतो. हर्षवर्धन त्याला एका रूममध्ये आणतो आणि रूमचा दरवाजा बंद करून घेतो. आमदार शिर्केला समजलेलं असतं की ऊर्जा आणि शौर्याचं लग्न होणार आहे, त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये असतो, एअर झऱ्या मारत असतो. आणि हर्षवर्धनला सुद्धा हे कळतं. हर्षवर्धन म्हणतो, बसा आपण बसून बोलूया. तर आमदार शिर्के चिडून म्हणतो, बसा बसा. हो, माझा असा संताप होतोय ना, मला असं वाटतंय पूर्ण जगाला आग लावावी, सगळं जग पेटवून द्यावं आणि तुम्ही मला इथे शांतपणे बसायला सांगताय. अहो, तुमच्या मुलाचं लग्न, शौर्याचं लग्न त्या ऊर्जा शिंदेशी होतंय आणि तुम्ही मला शांत राहायला सांगताय. मी ती चाळ बांधली, माझा मतदारसंघ, तो हॉल मी चाळीतील लोकांसाठी बांधून दिला आणि त्याच हॉलमध्ये माझ्या होणाऱ्या जावयाचं लग्न दुसऱ्या एखाद्या मुलीशी होतंय आणि हे मला माहीतच नव्हतं. त्या हॉलमध्ये लग्न ठरलं म्हणून ही बातमी माझ्या कानावर आली, नाहीतर तुम्ही मला कधी सांगितलंच नसतं. अहो, माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाशी ठरलंय ना आणि तुम्ही हे सगळं मला अंधारात ठेवून करताय. हर्षवर्धन म्हणतो, आमदार साहेब शांत व्हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर आमदार शिर्के चिडून म्हणतो, टेन्शन घेऊ नका? मी टेन्शन घेऊ नको? येथे माझी मुलगी तुमच्या मुलासाठी रात्रंदिवस रडतीये, तिची काय अवस्था झाली येऊन बघा आणि मला सांगताय शांत रहा. तर हर्षवर्धन म्हणतो, हे लग्न होणार आहे. आमदार शिर्केला जबर धक्काच बसतो. आमदार शिर्के विचारतो, हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्ही हे लग्न थांबवणार नाही? हर्षवर्धन सांगतो, नाही आमदार साहेब, मी हे लग्न थांबवणार नाहीये. तेवढ्यात प्रभाकर तेथे येतो आणि बाहेर उभं राहून त्यांचं बोलणं ऐकू लागतो. आमदार शिर्के चिडून म्हणतो, याचा अर्थ या सगळ्या प्रकरणाला तुमचा पाठिंबा आहे. तुम्ही आमच्याशी डबल गेम खेळताय का? तर हर्षवर्धन त्याला समजावून सांगतो, नाही आमदार साहेब, मी डबल गेम खेळत नाहीये. त्या ऊर्जा शिंदेला
मी कधीच माझी सून म्हणून स्वीकारणार नाही. पण आत्ता मला तुमच्या मुलाची केस आणि माझ्या मुलाची तब्येत जास्त महत्त्वाची आहे. डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितलं आहे की शौर्यला आता कोणताही मानसिक धक्का बसायला नको, नाहीतर त्याची परिस्थिती आणखीन बिघडू शकते. म्हणून मी शौर्यला या लग्नासाठी परवानगी नाकारली नाही. पण मी त्याला हेही सांगितलं आहे की जर तू ऊर्जाशी लग्न केलं तर तुझा आणि माझा कोणताही संबंध राहणार नाही. आणि जरी शौर्यने त्या ऊर्जाशी लग्न केलं तरी फक्त 10 दिवस, 10 दिवसांच्या आत मी शौर्यला दाखवून देईल की ऊर्जा त्याच्यासाठी योग्य नाहीये, आपल्या कुटुंबाची सून बनण्याच्या लायक नाहीये. आणि मग ऊर्जा या घरातून आणि शौर्याच्या आयुष्यातून कायमची बाहेर निघून जाईल. हे ऐकून प्रभाकरला मोठा धक्काच बसतो. आणि मग हर्षवर्धन आमदार शिर्केला वचन देतो, आमदार साहेब तुम्ही काळजी करू नका. एकदा शौर्य आणि ऊर्जाचा घटस्फोट झाला, दोघे एकमेकांपासून वेगळे झाले की मग मी अर्पिता आणि शौर्याचं लग्न स्वतः लावून देईल. तुमची मुलगी अर्पिताच माझ्या घरची सून बनेल, तुम्ही काळजी करू नका. पण आमदार शिर्केलाही काही पटत नसतं. आणि मग थोड्या वेळानंतर हर्षवर्धन हॉलमध्ये चहा पीत बसलेला असतो. विजयासुद्धा तेथे असते. आणि तेवढ्यात कुमुदिनी आजी आणि शौर्य हे दोघेही घराबाहेर पडतात. आता शौर्याच्या लग्नाची घटिका जवळ आलेली असते. कुमुदिनी आजी ही कोणाशीही न बोलता डायरेक्ट घराबाहेर जात असते. पण शौर्य हर्षवर्धन जवळ येतो आणि म्हणतो डॅड. पण हर्षवर्धन त्याचं काहीच नाही ऐकता तेथून बाजूला जाऊन उभा राहतो. शौर्य त्याच्या मागे मागे जातो आणि म्हणतो बाबा ऐका ना, आज माझं लग्न आहे, माझ्यासाठी तुम्ही या. तर हर्षवर्धन त्याला म्हणतो तू माझ्यासाठी नको जाऊ. शौर्यला मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धन त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, माझ्यासाठी तू हे लग्न करू नकोस. तर शौर्य म्हणतो बाबा माझं ऊर्जावर खूप प्रेम आहे. तर हर्षवर्धन म्हणतो माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. अरे शौर्य तू एवढासा होतास, हाताच्या ओंजळीवर बसायचास, तेव्हापासून ते आत्तापर्यंत मी फक्त तुझ्यावर प्रेमच केलंय. प्रेम सोडून दुसरं काहीच नाही. कधी तुझ्यावर रागावलं नाही, चिडलो नाही, तुझ्यावर कोणती गोष्ट करण्यासाठी दबाव नाही टाकला. आणि आज त्याचं फळ हे मला मिळतंय की तू माझ्या इच्छेशिवाय मला न आवडणाऱ्या मुलीशी लग्न करतोय, तेही माझ्या विरोधात जाऊन. मी तुला माझा निर्णय सांगितलाय. जर तुला ऊर्जाशी लग्न करायचं असेल तर तुला माझ्याशी सगळे संबंध तोडावे लागतील. असं असतानाही जर तू हे लग्न करायला तयार आहे तर तुझी इच्छा. शौर्य खूप दुःखी होतो. आणि मग कुमुदिनी आजी शौर्यला म्हणते शौर्य चल लवकर, उशीर होतोय आपल्याला. विजया खूप चिडते आणि म्हणते वाह, घरातील मोठी माणसं लहानांना रस्ता दाखवत असतात, योग्य मार्ग दाखवत असतात, पण येथे मोठी माणसंच त्यांच्या आयुष्याचं वाटोळ करायला निघाली आहेत. कुमुदिनी आजी काहीच बोलत नाही. आणि मग शौर्य हा विजयाला समजवण्याचा प्रयत्न करतो, मॉम तू तरी ये, तू माझी आई आहेस ना, चल ना माझ्या लग्नाला, तुझ्याशिवाय मी कसं लग्न करू शकतो. तर विजया म्हणते शौर्य मी तुझं लग्न अर्पिताशी जमवलं होतं आणि जर तू अर्पिताशी लग्न करायला तयार असशील तर मी धूमधडाक्यात तुझं लग्न लावून देईल. पण त्या ऊर्जा शिंदे आणि तुझ्या लग्नाला मी येणार नाही. शौर्यला खूप वाईट वाटतं. हर्षवर्धन म्हणतो बस झालं विजया, जाऊ दे त्याला, त्याला उशीर होतोय लग्नासाठी. हर्षवर्धन हा शौर्यला पुन्हा ठणकावून सांगतो शौर्य मी तुला माझी अट सांगितली आहे. तुला जर ऊर्जा शिंदेशी लग्न करायचं असेल तर तुझा आणि माझा संबंध राहणार नाही. आणि तू लग्न करायला जातोय याचा अर्थ तुझा निर्णय मला कळलाय. शौर्य खूप दुःखी होतो आणि तेथून जात असतो. घरातील सगळे दुःखी होतात. आता काय करावं हाच प्रश्न त्यांना पडतो. आणि मग आदित्य, तीर्था आणि सोनल या तिघांची मीटिंग भरते. आपण शौर्याच्या लग्नाला कसं जायचं हाच प्रश्न या तिघांना पडलेला असतो. तीर्था म्हणते आपण काहीतरी कारण सांगून घराबाहेर पडूया. सोनल म्हणते नाही नाही, काकांना लगेच समजेल. तर तीर्था म्हणते अरे आपण काय नॉर्मली घराबाहेर जात नाही का, बाबांना काही समजणार नाही. तर सोनल म्हणते नाही, पण आज आपण काही कारण काढून बाहेर गेलो ना तरी काकांना लगेच समजेल. आदित्य म्हणतो एकदम करेक्ट बोलतीये, माझं तर डोकं चालत नाहीये, आपण लग्नाला कसं जायचं. आणि त्याच वेळेस प्रभाकर चक्क कुर्ता घालून मस्त रेडी होऊन तेथे येतो आणि म्हणतो अरे तुम्ही अजून तयार झाला नाही का. तर आदित्य विचारतो काका तू एवढा तयार का झालाय आणि कुठे जातोय. तर प्रभाकर सांगतो अरे आपल्या शौर्याचं लग्न आहे, चला. आदित्य म्हणतो पण डॅड, डॅड कसे जाऊ देतील. प्रभाकर म्हणतो त्याचा काय संबंध, आपल्या शौर्याचं लग्न आहे, शौर्याच्या लग्नाला जायला कोणाच्या परवानगीची काय गरज आहे. चला तुम्ही सुद्धा माझ्यासारखे टकाटक रेडी व्हा, आपल्या सगळ्यांना शौर्याच्या लग्नाला जायचंय. हे ऐकून
तीर्था, सोनल, आदित्य सगळे खूप खुश होतात. हे चौघे बाहेर जाणार तेवढ्यात हर्षवर्धन तेथे येतो आणि म्हणतो, माझी अट तुला समजलेली दिसत नाहीये. हर्षवर्धनला पाहून हे चौघे खूप घाबरतात आणि मग प्रभाकर म्हणतो, दादा ही अट नाहीये, हे ब्लॅकमेलिंग आहे. तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, प्रभाकर आईसाहेबांची भाषा बोलू नकोस. प्रभाकर म्हणतो, मी आईसाहेबांची भाषा बोलत नाहीये, पण तू या लग्नाला का विरोध करतोय हेच मला कळत नाहीये. अरे हे शौर्यचं आयुष्य आहे, त्याला ऊर्जा आवडली आहे, ऊर्जाला तो आवडलाय, त्या दोघांना लग्न करायचंय, तर तू का त्यांच्या लग्नाला विरोध करतोय. हर्षवर्धन पुन्हा ओरडतो, मी लग्नाला विरोध करणार. तर लगेचच प्रभाकर म्हणतो, तुला करायचं असेल तर तू विरोध कर, पण त्याचं लग्न होतंय आणि आम्हाला त्याच्या लग्नाला जायचंय. हर्षवर्धन चिडून म्हणतो, नाही, जो कोणी त्यांच्या लग्नाला जाईल त्याचा, माझा आणि या घराचा संबंध कायमचा संपेल. प्रभाकर हा सौम्य भाषेत त्याला समजण्याचा प्रयत्न करत असतो. दादा तू खूप मोठी चूक करतोय. अरे ऊर्जात काय कमी आहे, ती फक्त एक वकील आहे आणि तुझ्या विरुद्ध केस लढतीये, यामुळेच तू तिच्यावर रागावलाय ना. प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ वेगळं ठेव ना, कशाला दोन्ही मिक्स करतोय. हर्षवर्धन चिडून म्हणतो, मी शौर्याचा बाप आहे आणि मीच ठरवणार शौर्य कुणाशी लग्न करणार, तो आपलं आयुष्य कोणाबरोबर घालवणार, दुसऱ्या कुणीही मध्ये बोलायचं नाही. प्रभाकर चिडून म्हणतो, मग मी सुद्धा शौर्याचा काका आहे आणि मी सुद्धा त्याच्यासाठी निर्णय घेऊ शकतो. हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, नाही, कुणी नाही आहे तुझा तो, तू त्याचा कुणी नाही आहे, कारण तू माझा सावत्र भाऊ आहेस, तुझं आणि त्याचं नातं नाही आहे. हे ऐकून प्रभाकरला जबर धक्काच बसतो. आदित्य, तीर्था, सोनल कोणाचाच विश्वास बसत नाही की हर्षवर्धनने चक्क प्रभाकरला तू माझा सावत्र भाऊ आहे असं म्हणून हिणवलंय. तेवढ्यात विजया, शैलजा, दिव्यासुद्धा तेथे येतात. प्रभाकर खूप दुःखी होतो आणि म्हणतो, दादा हे काय बोलतोयस तू, मी तुला कधीच सावत्र मानलं नाही, या पोरांना कधीच सावत्र मानलं नाही. हर्षवर्धन चिडून म्हणतो, तू जर आम्हाला सावत्र मानलं नसतं ना, तर शौर्यासाठी तुझा जीव तुटला असता. आज तुला शौर्य आणि ऊर्जाचं लग्न होऊ नये असं वाटलं असतं, असं तयार होऊन त्यांच्या लग्नाला तू निघाला नसतास. यावरूनच कळून येतं की तू शौर्याला कधीच आपलं मानलं नाहीयेस, परका आहेस तू, परका. प्रभाकर खूप दुःखी होतो. विजयाला सुद्धा वाईट वाटतं आणि विजया पुढे येते आणि म्हणते, भाऊजी हे काय बोलताय तुम्ही, भाऊजी तुम्ही आज खूप वाईट बोलला आहात, हे काय बोलून गेलात. तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, मी जे बोललोय ना ते अगदी योग्यच बोललोय. तुम्हाला शौर्याचं काही देणं घेणं नाहीये, तुम्ही त्याला आपलं मानतच नाही. एकतर तुझी ती आई आणि तुम्ही दोघांनी घरात नुसता गोंधळ घालून ठेवलाय. अरे मी शौर्याचा बाप आहे, शौर्याबद्दलचे निर्णय मी घेणार, तुम्ही कोण आहात निर्णय घेणारे, पण माझ्या शौर्याच्या आयुष्याचे निर्णय तुम्हीच घेताय. आईसाहेबांना मी नाही बोलू शकत, पण तुझी अरेरावी मी सहन करून घेणार नाही. प्रभाकर आणि शैलजाला खूप वाईट वाटतं. प्रभाकरच्या डोळ्यात पाणी येतं. प्रभाकर म्हणतो, दादा आजपर्यंत मी असं कधीच नाही मानलं रे. शौर्य हा माझ्या मुलासारखा, आदित्य, तीर्था यांना मी माझ्या मुलासारखं मानलं आणि तू आज असं बोलतोय. माझा आणि त्यांचा काही संबंध नाही, मी सावत्र आहे. सावत्रपणाची भावना मी कधीच मनात ठेवली नाही. हर्षवर्धन काहीच बोलत नाही. विजयासुद्धा खूप दुःखी होते. शैलजा म्हणते, भाऊजी आज तुम्ही आम्हाला खूप दुखावलंय, आमचं काय चुकलं, शौर्याबद्दल कळालं आणि आम्ही धावत पळत येथे आलो, ही आमची चूक झाली का. शैलजा खूप दुःखी होते. प्रभाकर म्हणतो, जाऊ दे शैलजा, आज दादाने आपल्याला आपली लायकी दाखवली आहे, आपण त्यांचे कुणीच नाही आहोत हे त्याने दाखवून दिलंय. ठीक आहे दादा, सॉरी. दादा नाही, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, आज तुम्ही आम्हाला कायमचं पर्क केलंय आणि आजपासून मी जहागीरदार असोसिएट्समध्ये काम करणार नाही. माझा आणि तुमच्या फर्मचा, तुमच्या घराचा, तुमच्या नात्यांचा, तुमच्या कुटुंबाचा काहीही संबंध राहणार नाही. हर्षवर्धनला जबर धक्काच बसतो. तीर्था, सोनल, आदित्य सगळे रडू लागतात. म्हणतात, नाही नाही काका हे काय बोलतोयस तू. शैलजा चिडून म्हणते, आदित्य गप्प बस तू आम्हाला का बोलतोय, तुझ्या आईला बोल ना, तुझी आई काही बोलली आहे का. विजया वहिनी तुम्ही एक शब्दसुद्धा बोलला नाही, नाहीतर तुम्ही भाऊजींना अडवायला हवं होतं. तुम्ही त्यांना म्हणालात का तुम्ही हे चुकीचं बोलताय. असं तर नाही ना, तुम्ही सगळं त्यांच्या मनात हे भरवलंय. विजयाला मोठा धक्काच बसतो. विजया पुढे येते आणि म्हणते, नाही ग शैलजा, मी असं काहीच केलेलं नाहीये. शैलजा चिडून म्हणते, बस झालं वहिनी, आमचा जेवढा अपमान झाला तेवढा पुरे झाला, आता आम्हाला कोणताच अपमान सहन करायचा नाहीये.
असं म्हणून शैलजा प्रभाकर आणि सोनलला आपल्याबरोबर घेऊन जाते. विजया खूप दुःखी होते आणि हर्षवर्धनला म्हणते, अहो तुम्ही हे काय करताय, तुम्ही हे काय केलं, तुम्ही प्रभाकर भाऊजींना आणि शैलजाला का दुखावलं, अहो ते चांगले आहेत, तसे नाही आहेत, त्यांनी कधीच आपल्याला परक मानलं नाही. हर्षवर्धन चिडून म्हणतो, जाऊ दे विजया, मला काही फरक पडत नाही, कोण आलं कोण गेलं मला कशाचाच फरक पडत नाही. विजया चिडून म्हणते, अहो तुम्हाला काही कळतंय का, अजून ऊर्जा आणि शौर्याचं लग्न झालं नाही तरी सुद्धा आपल्या घरातली नाती तुटताय. उद्या ती पोरगी या घरची सून बनून आली तर आपल्या घराचं काय होईल. चला आत्ताच्या आत्ता आपण शौर्य आणि ऊर्जाचं लग्न थांबवूया. हर्षवर्धन म्हणतो, नाही विजया, मी हे लग्न नाही थांबवणार, लग्न होऊन जाऊ दे, त्यानंतर काय करायचं ते मी पाहतो. असं म्हणून हर्षवर्धन तेथून निघून जातो. घरातले सगळे खूप दुःखी होतात, पण दिव्याला मात्र हा सगळा तमाशा आवडलेला असतो. हर्षवर्धन अजूनही ऊर्जा आणि शौर्याचं लग्न का मोडत नाहीये, त्यांच्या लग्नाला का नकार देत नाहीये, हाच प्रश्न दिव्याला पडतो. आणि इकडे ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या लग्नाची सगळी तयारी झालेली असते. मंडप सजलेला असतो, पाहुणे मंडळी जमलेली असतात आणि आपली नवरा बायकोची जोडी शौर्य आणि ऊर्जा हे दोघे एकदम सुंदर तयार झालेले असतात. शौर्य एकदम राजबिंडा हँडसम दिसत असतो आणि ऊर्जा ही सुद्धा खूप सुंदर दिसत असते. नवरी मुलीचा साज तिच्यावर अगदी शोभून दिसत असतो, ती अगदी छान दिसत असते. दोघेही गुरुजींसमोर पाटावर येऊन बसतात आणि मग दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहतात आणि बॅकग्राऊंडमध्ये वचन दिले तुम्हाला या मालिकेचं अतिशय सुंदर असं शीर्षक गीत सुरू होतं. शौर्य आणि ऊर्जा एकमेकांकडे एकटक पाहतच राहतात. शौर्याला ऊर्जा खूप सुंदर वाटते आणि ऊर्जाला शौर्य खूप हँडसम दिसत असतो. दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात. शौर्य ऊर्जाला विचारतो, असं नजरेने विचारतो, काय पाहतेस. ऊर्जा नाही म्हणते आणि खूप लाजते. बॅकग्राऊंडमध्ये वचन दिले तुम्हाला हे टायटल सॉन्ग सुरू असतं. खरंच या सीनमध्ये दोघांचे काहीच डायलॉग नाही आहे, पण टायटल सॉन्ग आणि दोघं इतकं सुंदर दिसत असतात की तुम्ही हा सीन खूप एन्जॉय कराल यात शंका नाही. आणि सगळ्यात मोठा घोटाळा करायला आली आहे दिव्या. दिव्यासारखी मुलगी, दिव्यासारखी बहीण, दिव्यासारखी बाई आजपर्यंत जगात खरंच कोठे पाहिली नाही. दिव्या ही चक्क आमदार शिर्केच्या घरी पोहोचलेली असते आणि अर्पिताला समजवण्याचा प्रयत्न करते. अर्पिता, तू येथे काय रडत बसलीये, तिकडे ऊर्जा आणि शौर्याचं लग्न होतंय, चल माझ्याबरोबर, आपण ते लग्न थांबूया. पण अर्पिता मनाने चांगली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अर्पिता म्हणते, नाही दिव्या, शौर्यावर माझं खरं प्रेम आहे आणि पण शौर्याचं माझ्यावर प्रेम नाही आहे. शौर्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे त्या मुलीशी तो लग्न करतोय, तो सुखी राहील हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. पण हे बोलताना सुद्धा अर्पिता रडत असते, खूप दुःखी असते. दिव्या चिडून म्हणते, बस झालं अर्पिता, हे संत महात्म्यासारखं बोलणं की प्रेम म्हणजे त्याग असतो. अगं तुझं त्याच्यावर प्रेम आहे आणि तुझाच शौर्यावर सगळ्यात जास्त हक्क आहे, तो दुसऱ्या मुलीशी लग्न करूच शकत नाही. अर्पिता उत्तर देते, नाही दिव्या, त्याचं जर माझ्यावर प्रेमच नाहीये तर कसला माझा हक्क. जर शौर्याचं माझ्यावर प्रेम असतं ना तर त्याचा हात धरून मी अख्ख्या जगाशी लढले असते, अख्ख्या जगाला म्हटले असते की शौर्य माझा आहे. पण त्याचं जर माझ्यावर प्रेमच नाहीये तर कसला हक्क दाखवू मी. दिव्या चिडून म्हणते, बस झालं अर्पिता, मी माझ्या प्रेमासाठी लढले, आदित्यशी मला लग्न करायचं होतं तर मी सगळ्यांच्या विरोधात गेलेच ना. अर्पिता म्हणते, कारण तुला माहीत होतं की आदित्यचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तू जगाशी लढलीस. पण येथे मला माहिती आहे की शौर्याचं माझ्यावर प्रेम नाही आहे, मग मी कोणाशी लढू, स्वतःची की त्याच्याशी. जर त्याचं माझ्यावर प्रेमच नाही आहे तर या सगळ्यांना काहीच अर्थ नाही आहे. दिव्याला समजतं की आता आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागेल आणि मग दिव्या या दोघांना सांगते, तुम्हाला कदाचित माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण आता मी जे काही सांगते ना ते खरं आहे. ऊर्जा शिंदे ही माझी सख्खी बहीण आहे. अर्पिता आणि आमदार शिर्केला जबर धक्काच बसतो. दिव्या सांगते, मी खरं बोलतीये, ती माझी सख्खी छोटी बहीण आहे. त्यामुळे मला माहिती आहे की ती कशी मुलगी आहे. ऊर्जा कधीच कोणावर प्रेम करू शकत नाही, तिला फक्त पैसा, संपत्ती आणि प्रसिद्धी हवी आहे. त्यामुळेच तर तिने त्या पद्माला फूस लावली आणि हर्षवर्धन जहागीरदारांविरुद्ध केस लढतीये. आणि आता तिला माहिती आहे की हर्षवर्धन जहागीरदारांविरुद्ध केस लढणं आणि जिंकणं तिला काही शक्य नाहीये. त्यामुळे तिने जाणून बुजून शौर्याला गळाला लावलंय
आणि शौर्याचा वापर करून ती ही केस जिंकण्याचा प्रयत्न करते आणि जर अर्पिता आज तू हे लग्न थांबवलं नाही तर शौर्याचं खूप मोठं नुकसान होईल, शौर्याच्या आयुष्याचं वाटोळ होईल. ऊर्जाशी लग्न करून तो कधीच सुखी राहणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. शौर्य अडकलाय, ऊर्जाने त्याला फसवलंय, प्लीज हे लग्न होऊ देऊ नको. हे ऐकून अर्पिता आणि आमदार शिर्केला जबर धक्काच बसतो आणि इकडे शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नाचे सगळे विधी सुरू असतात. गुरुजी मंत्रोच्चारण सुरू करतात. शौर्य आणि ऊर्जा दोघे हात जोडून नमस्कार करतात. पण त्याच वेळेस शौर्यला चक्क हर्षवर्धनचा कॉल येतो. शौर्यला हर्षवर्धनचा कॉल आलाय हे पाहून सगळेच टेन्शनमध्ये येतात. आता हर्षवर्धन त्याला कॉल का केला असेल हा प्रश्न सगळ्यांना पडतो. ऊर्जा, कुमुदिनी आजी, पूर्वा सगळे खूप टेन्शनमध्ये असतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्याचं लग्न तर होतंय, पण ते होईल की नाही हे पाहायला मजा येणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दिव्या ही अर्पिताला कन्व्हिन्स करेल की ऊर्जाशी लग्न करून शौर्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे अर्पिता हे लग्न थांबवायला तयार होईल. आमदार शिर्केसुद्धा त्यांची साथ देईल आणि ज्यावेळेस शौर्य हा ऊर्जाच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असेल त्याच वेळेस चक्क आमदार शिर्के अर्पिताला घेऊन तेथे येणार आणि हे लग्न थांबवणार. मग आता ऊर्जा आणि शौर्याचं लग्न थांबणार का? आमदार शिर्के हे लग्न थांबवू शकेल का? हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.